कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेले कर्मचारी धीरज सिंग परदेशी हे मुकुंदनगर परिसरामध्ये स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीच्या कामासाठी गेले असता त्यांच्यावर टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 3 दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अहिल्यानगर शहरामध्ये संतापाची लाट उसळली. सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहर बंद ठेवून घटनेचा निषेध केला गेला. विविध भागातील व्यापारी आणि नागरिकांनीही बंदला प्रतिसाद दिला असून आमदार संग्राम जगताप आणि आमदार अक्षय कर्डिले यांनी आक्रमक भूमिका घेत रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासोबतच आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. तर काही हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं शहरातील बाजारपेठेमध्ये धरणे आंदोलन केलं गेलं. या घटनेमुळे शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 1:45च्या सुमारामध्ये आम्हाला फोन आला की धीरज आता राहिलेला नाही. तर निश्चितच एक मनामध्ये फार मोठं दुःख प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालं. त्याचं कारण देखील तसं आहे की तो ज्या ठिकाणी गेलेला होता तो काय कुठलं काही वैयक्तिक काम करता गेलेला नव्हता. हा लोकसेवेचं काम करण्याकरता तिथे गेलेला होता. त्या लोकांना 1 दिवस अगोदर अधिकृत तक्रार लाईटच्या पॅनलच्या बाबतीमध्ये आली. लाईटच्या पॅनलच्या बाबतीमध्ये आल्यानंतर ते लोक तिथं गेले. जात असताना दुपारी अंदाजे 1:30च्या सुमारास ते त्या परिसरामध्ये तिथं गेले आणि प्रामुख्याने सांगितलं पाहिजे की तिघांच्याही कपाळावरती मस्तकी टिळा होता आणि आपल्या ज्या धर्मबंधूवर हल्ला झाला त्याच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर तुम्ही ज्यावेळेला त्याच्यावर हल्ला झाल्यानंतरचा फोटो आपल्याला आला असेल तर त्याच्या मस्तकावरती भगवा टिळा त्याच्या मस्तकी होता. आणि मग आपण आज पाहतो की आपण या सगळ्या घटनेला सामोरे जात आहोत. पण या सगळ्या घटनेमध्ये माहिती घेतल्यानंतर तो सातत्याने आपल्या या संपूर्ण धर्मकार्यामध्ये सातत्याने तो सक्रिय होता. पण ज्या ठिकाणी तो काम करत होता तिथं जरी त्याच्या विरुद्ध विचाराचे लोक होते पण त्यांनी मनामध्ये संकोच बाळगला नाही की आपल्याला तिथं प्रामाणिकपणाने जी जबाबदारी आपल्यावरती आपण ती देखील पार पाडणार आहे. पण समोरच्या विचाराचे लोक हे त्या विचाराला माहिती नव्हतं की ते उलट्या विचाराचे लोक आहेत. आणि आमचा संशय तर आहे की ही काय घटना कुठेही साहेब रस्त्याने चाललेल्या कुठेतरी एखादी घटना असते. आपण पाहतो की कुठेतरी एखादी गाडी धडकली, काहीतरी चालता वाद झाले, त्याच्यातनं घटना घडली. पण ही आतापर्यंत तरी आमच्यासारख्या सगळ्या लोकांना इथं संशय ही घटना आदल्या दिवशीपासून फोन करून इथं बोलून घेतलेली घटना आहे. आणि याच्यामध्ये कुठंतरी टिळा पाहून ज्यावेळेस लोक येतात तर याच्यामध्ये कुठंतरी संदेश देण्याचा प्रयत्न आहे की आमच्या इकडे जर कुणी टिळा लावून येत असेल तर आम्ही त्याला पुन्हा जाऊ देणार नाही. असाच आमच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये संशय तुम्हाला सांगतो त्या दिवशीपासून आजपर्यंत निर्माण झाला. आणि म्हणून तिथं आपण जर पाहिलं तर घटना घडल्यानंतर 1-2 तासामध्ये महानगरपालिकेच्या कामगार युनियन्सवरती निर्णय घेतला की आम्ही तर कुठल्या सेवा आतमध्ये देणार नाही. पोलीस प्रशासनाची भूमिका देखील आम्हाला अत्यंत संशयास्पद वाटते. ज्या वेळेला काही हिंदूंच्या बाजूने घडतं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकांवरती लगेच पोलीस ताबडतोब आपल्या घरापर्यंत पोहोचतात. रात्री 12:30ला घडो, 1ला घडो, 2ला घडो, आपल्याकडे तर 15 मिनिटात पोलीस.
अहो इथे 1 तास त्याला तुम्हाला सांगतो इथं आणलं, त्याच गाडीमध्ये, ज्या गाडीमध्ये 407 मध्ये ते गेलेले होते तिथं, त्याच गाडीमध्ये साहेब तिथं आणावं लागलं. शेकडो लोक तिथं त्याला बघत होते, एक सुद्धा व्यक्ती आला नाही. हरकत नाही, आपण आपल्याला वाटतं मारहाण करताना लोक मध्ये पडत नाही, पण ज्यावेळेस सगळं झाल्यानंतर कुणी उचलायला सुद्धा त्याला आलं नाही. मग त्याच व्यक्तीने त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांनी त्याला त्या गाडीमध्ये टाकलं आणि त्याला ह्याच त्या 407 मध्ये इथं आणलं. आपल्याकडे आपण पाहतो की आपण तसं करत नाही. आपल्या अनोळखी माणूस जर दिसला तरी आपण त्याला उचलतो. म्हणजे हे कुठंतरी सगळं ठरून झालेली घटना होती. पण आज मी काय इतर बाकीचं बोलत बसणार नाही, पण आपल्या ज्या मागण्या आहेत, आता गँटेल साहेब तुम्ही जे बोलले, आपल्या ज्या मागण्या आहेत, आपल्या प्रामुख्याने मागण्या म्हणजे आपल्या नाही, त्याच्या कुटुंबाने ज्या आपल्याकडे केलेल्या आहेत आणि आपलं सगळ्यांचं त्याला समर्थन असणं गरजेचं आहे. ती म्हणजे प्रामुख्याने पहिली मागणी होती, घाटी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला जे शासकीय रुग्णालय तिथं त्याचं पोस्टमॉर्टम इन कॅमेरा झाला पाहिजे. आता थोड्या वेळामध्ये त्याला इथून घेऊन जातील, तिथं PM करतील. तर त्याच्याबरोबरीने दुसरी मागणी की आपली जी आहे ही प्रामुख्यानं कुठंतरी ज्या लोकांनी असं कृत्य केलंय तर त्या लोकांचं घर हे जमीनदोस्त केलं पाहिजे, ही मागणी आमची प्रामुख्यानं साहेब आहे. त्याच्याबरोबरीनं त्या कुटुंबाने जी मागणी केली की ज्या ठिकाणी तिच्या कपाळाचं कुंकू हे पुसल्या गेलं, ज्या ठिकाणी ती घटना घडली, ज्या आपल्या धीरज भैयाचा सुद्धा अंत्यविधी त्याच ठिकाणी झाला पाहिजे, असे प्रामुख्याने 3 मागण्या. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की आज आपले धर्मबंधू ज्या ठिकाणी धर्माचं काम करतात त्या लोकांनी विनंती केली की आम्हाला सहकार्य करा आणि कुठेतरी या बंदमध्ये सहभागी व्हा. तर पोलीस प्रशासनाने कुठेतरी एकतर्फी भूमिका घेतली. हे काय आमचे लोक साहेब कुठे कोणाला बळजबरी बंद करा म्हणत नव्हते, पण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आतमपुराच्या परिसरामध्ये ते आमचे सगळे धर्म कार्यकर्ते लोक तिथे पोहोचले तर काही तिथं दुसऱ्या बाजूचे लोक जमा झाले आणि तिथं म्हणजे मोठा मॉब 200-300 लोकांचा मुलांचा मॉब तिथं आला. पण तुमच्याकडनं पोलीस लोकांकडून आमच्याच लोकांना तिथं मारहाण करण्यात आली. कुठल्याही व्यक्तीला तुम्ही तिथं पोलीस स्टेशनला आणलं नाही. म्हणून आज आमची मागणी आहे, आता त्या बिचाराला तर PM घेऊन जायला आम्ही काय थांबवणार नाही, त्याची काय विटंबना आम्ही करत बसणार नाही. पण जोपर्यंत तुम्ही जे हातमपुऱ्या चौकात आलेले लोक पोलीस स्टेशनला आणत नाही आणि त्यांच्यावर काही ना काही कारवाई करत नाही, कारण की आमचं सगळं लोकशाहीने होतं, ते बायावर करून आलेले होते. तर त्यांच्यावर जोपर्यंत आमचं जसं झालेलं आहे तसं त्या लोकांचं करत नाही. तुम्हाला सांगतो आम्ही तिला छत्रपती हे जो गेल्यानंतर आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी सगळे जाऊन तिथं रास्ता रोको करणार, ही आमची भूमिका आता आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. बाकीचं उद्या हे काय आम्ही तिथे जाऊन रास्ता रोको करणार. आमचा काय हेतू कुठल्याही व्यक्तीला त्रास द्यायचा नाही. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत. पण या बाबतीमध्ये जर एकतर्फी जर होत असेल, मरतय आमचाच माणूस आणि परत पोलिसांनी मारायचे आमचेच लोक. हे साहेब हे शिवशाही सरकार आहे आणि शिवशाही सरकारमध्ये तुम्हाला सांगतो आमसारखे कार्यकर्ते असताना जर असं होत असेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो शांत बसणार नाही. आणि जर तुम्ही सांगून टाका आम्ही करणार नाही, मग आम्ही पाहतो की आम्ही कसं करायचं ते आम्ही ठरवून घेऊ. पण तुम्ही एकदा आम्हाला डिक्लेअर करा आम्ही नाही करणार, मग आम्हाला तरी रस्ता मोकळा काय करायचं आम्ही करून घेऊ. आम्हाला तुम्ही निर्णय द्या. ते लोक आणले पाहिजे, यांना सांगतात चल चल चल, म्हणजे त्यांचा हे लोकशाही मार्गाने चालले होते. सगळ्यांना हात जोडत होते की आपला धर्म कार्य करणारा मनुष्य गेलेला आहे, तुम्ही त्याला सहकार्य करा, त्याच्या श्रद्धांजलीसाठी तुम्ही समर्पित करा, बंद करा. आणि लोकांनी तेच करत होते. पण त्यांनी कुठेतरी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी कुठेतरी दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला आणि मग तुम्ही अशी घटना घडल्यानंतर उद्या आमच्या लोकांवर केसेस दाखल करतात की यांनी नगरमध्ये दंगल घडवली. म्हणजे बदनाम कोण होणार, रेकॉर्डवर कोण येणार, तर आमचा कपाळा टिळा लावणारा लोक आमचे बदनाम. पण चिथावणी कोणी दिली, त्याला जर माहिती आहे की अशी अशी घटना घडलेली समोरून लोक येतात, त्याचं काम आहे त्याची जगमारी घरात त्यांनी केली पाहिजे. पण ते त्यांना कायम सवय, त्यांना तो रहमानी किडा असतो ना, तो सातत्याने वळवळ करतो. आणि ज्या ज्या वेळेला आपण लोकशाही मार्गाने जायचा प्रयत्न करतो अशा आपल्या धीरज सारख्या लोकांना अशी परिस्थिती आणि आपण 4-4 दिवस या ठिकाणी बसतो.
ज्या ठिकाणी माझ्या पतीला मारलं त्याच ठिकाणी माझ्या पतीचा अंत्यविधी करण्यात यावा अशी देखील मागणी मृत व्यक्तीच्या पत्नीनं केली आहे. आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे. नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तानमध्ये नेऊन त्यांनी मारलेलं आहे. माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथंच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही. हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे. आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती. चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला. हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आहे आमची. जन्माला आम्ही हिंदू आलो, गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो आणि माझा नवरा कट्टर हिंदू होता, हे मी गर्वाने सांगते. आज पण माझा नवरा हिंदू आहे आणि मला हिंदू लोकांकडून न्याय पाहिजे. न्यायासाठी मी वाट बघते कालपासून. माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. जीव जाणं ही सोपी गोष्ट नाहीये. आज एका हिंदू व्यक्तीचा जीव जाणं म्हणजे एका बाहुलीचा जीव जाणं का? त्यांच्यासाठी ते फक्त एका बाहुलीचा जीव जाणे, पण आमच्यासाठी तो माणूस होता, हाडामासाचा माणूस. माझ्या नवऱ्याचा जसा जीव गेलाय तसा आरोपींना फाशी मिळालीच पाहिजे. आरोपींना जर फाशी नाही मिळाली तर अजून एक मृतदेह माझा पण मिळेल तुम्हाला कोर्टासमोर. हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी संभाजीनगरकडे पाठवला गेला. यावेळी अहिल्यानगर शहरातील सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं हजर होता. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.